नमस्कार मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलद्वारे मी तुमच्यापर्यंत वेगवेगळी माहिती देण्याचा प्रयत्न प्रामाणिकपणे करीत असतो. परंतु माझ्या व्हिडिओबद्दल तुम्हाला काही चुका किंवा त्रुटी काही त्याच्यात अजून इम्प्रूव्हमेंट करावं वाटत असेल तर माझ्या व्हिडिओच्या खाली कमेंटद्वारे मला नक्कीच सजेस्ट करावे. तसेच तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, आज आपण अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांचा इतिहास थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. राणी अहिल्याबाई होळकर यांची जयंती 31 मे रोजी साजरी केली जाते. अहिल्याबाई यांचा जन्म 1725 मध्ये अहिल्यानगर म्हणजेच आता पूर्वीच्या अहमदनगर महाराष्ट्रातील चोंडी या गावात झाला. त्यांच्या गावातील आदरणीय मानकोजी शिंदे यांच्या कन्या होत्या. त्या कोणत्याही राजघराण्याशी संबंधित नव्हत्या, परंतु सत्ता हाती आल्यावर एका सामान्य कुटुंबातील मुलगी असामान्य जबाबदाऱ्या पार पडू लागली. औरंगजेबाच्या मृत्यूनंतर मुघलांच्या पतनाचा तो काळ होता, जेव्हा मराठे त्यांचे साम्राज्य वाढवण्यात व्यस्त होते. मल्हारराव होळकर हे मराठा सेनापती पैकीच एक होते. पेशवे बाजीरावाने माळव्याची जहागीर मल्हारराव होळकरांना दिली. होळकरांनी आपल्या बळावर राज्य स्थापन केले आणि इंदूर येथे स्थायिक केले. मल्हारराव होळकरांचा एकुलता एक मुलगा खंडेराव याला अशी पत्नी हवी होती जी सद्गुणी असेल आणि आपल्या मुलाला गादी सांभाळण्यात मदत करू शकेल. या दरम्यान त्यांची अहिल्याबाई यांच्याशी भेट झाली. सहलीनंतर ते चानोडे गावातून जात असताना संध्याकाळच्या आरती दरम्यान एका मुलीच्या भजनाने त्यांचे लक्ष वेधून घेतले. अहिल्याबाईचे गुण आणि संस्कार पाहून ते इतके प्रभावित झाले की त्यांनी आपला मुलगा खंडेराव होळकर यांचा अहिल्याशी विवाह करून दिला. लग्नानंतर खंडेरावांनी सत्ता हाती घेतली. यावेळी अचानक झालेल्या युद्धात खंडेराव होळकर शहीद झाले. तिला सतीची प्रथा अवलंब करून पतीसह आपल्या प्राणाची आहुती द्यायची होती, पण मल्हारराव होळकरांनी अहिल्याच्या क्षमतेवर विश्वास होता की ती आपल्या मुलाची जबाबदारी घेऊ शकते. त्यांनी अहिल्याला आपल्या मुलाप्रमाणे वाढवलं आणि अहिल्याही मल्हाररावांना राजाच्या कारभारात मदत करू लागली. जरी त्यांचे जीवन संघर्षाने भरलेले होते, प्रथम त्यांनी त्यांचे सासरे आणि नंतर 22व्या वर्षी त्यांचा मुलगा मालेराव गमावला. आपल्या मुलासह राज्य कोसळू नये म्हणून तिने स्वतः प्रशासन हाताळण्यास सुरुवात केली. तथापि येथे पुरुष राजा नसल्यामुळे राजाच्या एका कर्मचाऱ्याने दुसऱ्या राजा राघोबा याला पत्र लिहून होळकरांना पकडण्यास सांगितले. गादीवर बसताना राणी अहिल्याबाई होळकर यांनी ही माहिती आजूबाजूच्या राज्यामध्ये पोहोचवली. त्याचा सेनापती व पेशवा बाजीराव यांनी त्याला मदत केली. अहिल्याबाईंनी राज्य मजबूत करण्यासाठी त्यांच्या नेतृत्वाखाली महिला सेनेची स्थापना केली. अहिल्याबाईंनी स्त्रियांना त्यांच्या हक्काचे स्थान दिले. अहिल्याने मुलींच्या शिक्षणाचा विस्तार करण्याचा प्रयत्न केला. निराधारांना मदत करण्याचे काम केले. 1795 मध्ये त्यांचा मृत्यू झाला, तेव्हा त्यांचा सेनापती तुकोजी यांनी इंदूरची गादी घेतली. त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन. मित्रांनो, तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक नक्की करा.